काय मित्रांनो, जीवनामध्ये दुसऱ्याच्या पाय पडून लाचारी पत्करण्यापेक्षा की आपल्याला आपल्या बापदादाने खानदानाने जे आपल्या बापाने आज्याने जे कमवून ठेवलेली प्रॉपर्टी आहे, जी शेती आहे आपली, जिला आपण काळी आई म्हणतो, ह्या काळी आईत आपण आपलं मनगटात बळ अशीपर्यंत मेहनत करायची, घाम घालायचा, पण कोणापुढं लाचार नाही व्हायचं. आजकाल काय झालं आहे की तरुण पिढी जी आहे ना मित्रांनो, इतकी भरकटलेली आहे की एखाद्या नेत्याला चपला सगळं ते त्या नेत्याचे पाय पाडतात आणि त्यांचे झेंडे सांभाळतात आणि घरी आईबापाला शिव्या देतात. म्हणजे अशी पद्धत आहे. पण मला काय सांगायचं मित्रांनो की बुवा, आपल्याला आपली बापाने आपल्या खानदानाने जी प्रॉपर्टी कमविलेली ती आपली शेती आहे, काळी आई आहे, तिच्यात काम करा, घाम गाळा, कष्ट करा. आणि आजकाल तरुण पोरच काय झालं मित्रांनो की बुवा, आम्हाला कोणी पोरीत देईना आणि कोणी आमच्याकडे लक्षच देईना. अरे तुम्ही जर सोयीनं वागले तर लक्ष देतील ना, आहे का नाही? म्हणजे तुम्ही दिवसभर तुकार धंदे करायचे, दारू प्यायचे, इकडं काही पत्ते खेळायचे, नशेबाजी करायची, वायफट घालता आणि मग तुम्हाला कोण पोरी देणार? पण तुम्ही काहीतरी कर्तृत्वान बना की बुवा शेती करा, नाहीतर काही का होईना तुम्ही धंदा करा. नसली की एखाद्याकडे शेती तर तुम्ही धंदा करा. धंदा टाकल्याशिवाय पर्याय नाही. पण मग याच्या त्याच्या मागे हिंडून तुम्हाला पोरी मिळणार आहे होय रे भाऊ, की मी ह्या नेत्याचा, मी त्या पक्षाचा, असं करून नाही रे. पण तुम्ही जर स्वतःच्या मनगटात दम आहे ना, तर तुम्हाला जर वाटत असेल की मी कम बोलतो मित्रांनो, कारण मी काही गोष्टी त्याच्यातून अनुभवलेल्या आहे. कारण माझ्याकडे भरपूर शेती आहे, पण मी पण शेती करीत नव्हतो. मी बी असंच करायचो, काही हे राजकीय क्षेत्रात हे करायचो ते करायचो. पण ज्यावेळेस असं काही समजलं ना, का जीवनामध्ये असं टाईम येतो मित्रांनो की ज्यावेळेस आपले काही कमाईचं जे वय असतं ते आपण ह्या लोकांमागं घालतो. आणि ज्यावेळेस आपल्याला इच्छा होती की बाबा, ज्यावेळेस आपल्याला समजते की आपण चूक केली, इतके वर्ष या लोकांमागे हिंडलो आणि त्यानंतर आपण काही करायला लागलो, तर नंतर मग आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही. म्हणजे अशा काही गोष्टी मित्रांनो की त्या योग्य वेळी योग्य टायमाला आपण जर समजल्या तरच आपल्या जीवनात काहीतरी उलटसुलट घडण्याऐवजी चांगल्या गोष्टी घडतात. आणि जी आपण शेती आहे ना, आज ती विकायची नाही मित्रांनो, ती आपल्याला कसायची आहे. आणि त्या शेतीतून कितीतरी संसार आज उभा राहिलेले मी बघितलेले आहे. काही ज्यांच्याकडे 2-2 एकर जमीन असून त्यांनी 2 एकराच्या 10-10 एकरापर्यंत त्यांनी जमिनी घेतल्या, शेतीच्या जीवावर घेतल्या मित्रांनो, कष्ट करून घेतल्या. मग आपण तरुण पोरांना की बुवा शेतीत गेले चिखलच लागतो, चांगले कपडेच घालता येत नाही, म्हणून स्वतःची जमीन असताना कंपन्या करायच्या, 10-12 हजारावर तुम्ही ड्युट्या करतात, इकडं बाप रात्रंदिवस शेतीत हे करतोय. तर याच्यापेक्षा मित्रांनो की बुवा, आपलं जे राहिलेलं आहे की आपण शेती करू. एक